वजनवर हे बघा आले तर बऱ्यापैकी आले 4-5 आले नाही 1.5 किलो असं नाही बघा नंबर काल लावल्या त्या दगडी वामटी बसण्यासाठी तर वामटी बघू आलेत का नाही तिथं दाखवतो तुम्हाला वामटी आलेत का बघा ह्या दगडी आहेत तिथं दिसली वाटते की वाम दिसली तर जाणार त्याला पकडायला तर वाम दिसले आपल्याला तिथं 2-3 दिसल्यात आता जाणं पकडायला तर दाखवतो तुम्हाला पकडल्यावर किती आहेत त्या दाखवतो वाम चला तर चाललोय आता बाकीची माणसं गेलेत खाली बघा इकडे बघा इथं होते वामटी बाकी चालेल मी पण जाणार होतो 4-5 दिसले होते आपल्याला तर बघू आता तिथं 2-3 दिसले वरती आले होते फार किती भेटेल बघू आता जाळ आहे जाळं लावायची तिथं नको हे चल तर चाललोय आता दाखवतो तर मी पण जाणार आहे ह्या दगडी बघा ह्या काल लावल्या आम्ही पण पाणी कमी झालं फार बरोबर बघता तर लावलंय आता काढतो चाललो आता मी पण आता दगडी काढतो तर आले दाखव इकडे दाखव इकडं वजनवर हे बघा आले तर बऱ्यापैकी आले 4-5 आले ते वरले आलेत वामटी बऱ्या इकडे ना दाखव ना उचक बरं चांगली साईज आहे मोठी साईज आहे चांगली ही लय मोठी साईज आहे दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने दगडी लावून करा परत दगडी लावून येतात जे काल आम्ही दगडी काढले होत्या त्या दगडी जिथं लागणार आता मग त्याच्या खाली आमच्या बसते दगडी खाली माझा ते चालले तर वरती घेऊन दाखवतो तुम्हाला परत तिकडं आलं तिकडं दगडी लावते दादू या दगडी तिकडं लावायची येतो
म्हणजे दगडी खाली बसतात आमटी येऊन. इथून तिकडे लावायचे दगडी. चालेल आले खाल्लं कॅम धर काय. हां या दगडी लावलेत. हा एक दगडी मोठं मी घेतलंय. असा सपाट शिवायचं. खटा इथं खटा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये असं सपाट दगडी शिवायचे. म्हणजे त्याच्या खाली जेव्हा आमटे बसतात. हा 2-3 किलो आमटे भेटल्यात. तर तुम्हाला दाखवतो आमटी कशा मोठ्या आहेत का बारक्या दाखवतो तुम्हाला. चांगल्या भेटल्यात. मोठी साईज आहे मस्त. थोडं बरं चांगली साईज मोठी आहे. हे टोपी खेळायचं चाल मला दाखवलं. आता धर ना तो व्हिडिओ करतो फोटो काढला. चांगली साईज आहे. मोठे आहे चांगले. ही लय मोठे हे. जिवंत आहे मस्त. खेकडा बनवलाय. खेकडा एक आलाय. जिवंत आहे अख्खं मस्त. 1.5 किलोच्या होई नाही. 1.5 किलो असं नाही बघा. सगळ्यांना दादाला तू पण पाणी घाल. दादा बघा हे सगळ्यात मोठे वाम आहे. दादा पाणी घालतं बरोबर. बांधून ठेवते दादा. रुमाला बांधते. बांधून ठेवलं रुमाल मस्त. तरी एक वाम घेतली साफ करायला. रेशी बनवायला एक वाम घेतली. आता साफ करून आणतो. साफ करून झाली. आता कालवण बनवून मस्त वामीचं. चिलाब्या काढल्यात गळावं. चांगली हो किती मोठी. चांगली मोठी साईज आहे. गळावं काढलं ना. गांडोळ काढलं. गळावं काढलं गांडोळ चिलाब्या. चाल इकडे बसले तर मग कशी गळावं. चिलाप्या काढल्यात गळावं. 4-5 किलो. पाणी घेऊन येतं तिकडून सोनल. हांडा आणलाय पाण्याचं. मस्त लोकेशन मस्त आहे एकदम मस्त निवंत. पाऊस पण उघडलाय. बसलो इकडं. गडा हे बघा एवढे वाम पकडल्यात. वामटे आहेत आणि शिंगट्या आहेत. चिलाई बघा किती मोठी साईज आहे. कोळस आहेत आणि खेकडी पण आहेत इकडं.
खेकडी पण येतं. चालल्यात खेड मधले मार्केटमध्ये आता. नाही इकडे जादू आहे. सोनली कांदा कापते बारीक. चाकू नव्हता, ते बाबा बसले तिथं. बाबांकडून चाकू भेटला मला, त्यामुळे मला कांदा कापत. टमाटर कट करून घेऊ. कांदा आणि टमाटर कट करून घेतले मस्त. चूल केली बघा मस्त. 2 दगडी जिरार चूल मस्त मापात बसाय. फायनली आपली चूल पेटून झाली. कढई ठेवून घेऊ आता. कांदा थोडा भाजून घेऊ मस्त. कांदा फ्राय करून घेऊ अगोदर. तेल टाकून घेऊ मित्रांनो. तेल टाकलं. कांदा भाजलाय थोडा. तर टमाटे टाकू. मिरची पावडर, कांदा मसाला, धना पावडर, हळद पावडर टाकू आता. आलं लसूण पेस्ट टाकू. वाम टाकू. मासे थोडे वेळ झाकून टाकू. कट काढून घेऊ आता. पाणी टाकून घेऊ आता. थोडा वेळ शिजवू. थोडं मीठ टाकू. कोथिंबीर पण टाकू थोडी. मस्त उकळी आली कालवण. अजून 2 मिनिटांनी अजून दुसरी उकळी आली का मग उतरून घेऊ. कारण वाम शिजली तरी निबर असते. ती निबर असते मासं वाम असं. फायनली आपलं कालवण झालं आहे तयार. वाम पण मस्त शिजली. मस्त तरी आले. मस्त रावल्यालाही रावल्या. आमचं कालवण देऊ टेस्ट करायला.
सांग बरं शिजलं बिजलं का सांग. शिजले रे. शिजलंय ना. खाऊन सांग बरं का जरा. चांगलं आहे का. वाम घे ना. काय चांगलं रे. शिजली वाम मस्त मस्त वाम शिजली. मस्त वाम शिजली. एक नंबर लागते वाम. काटे नाही काही नाही. शिजली मस्त ना. खायला मस्त आहे. एक नंबर आहे. एक नंबर झाले. मस्त झाले एक नंबर. एकदम तिखट झालं. झणझणीत मस्त. वामचा लय भारी लागते खायला एक नंबर. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.